मंडळी, लग्न म्हटलं की रीतिरिवाज हे आलेच आणि त्यात लग्न गावाकडचं असेल तर मग रीतिरिवाजांना उधाण येतं. अशाच लग्नातल्या धमाल रीतिरिवाजांचा जोरदार पंचनामा करायला आपल्या समोर येतात हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद आणि नम्रता. नमस्कार. नमस्कार. म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरातीत मार खाल्लेला एखादा इसम आहे. पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो, मी कालच लग्न झालेला नवरदेव आहे. खूप स्वप्न पाहिलेली हो, गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी. म्हटलं कसं स्वागत करतील, जावयाचं काय काय करतील. पण त्यांचे रीतिरिवाज चालू झाले ना तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे हो. आणखी एक गोष्ट नवीन लग्न करणाऱ्या सगळ्यांना सांगायची मला, मुलगी बघायला चाल ना, भले मुलीला प्रश्न विचारला ना नाही तरी चालेल, पण मेहुणीला आधी विचारा. तिच्यापेक्षा ह्यांचेच नकर जास्त असा. आजी चला, शेवटचा खेळ बाकी आहे. सुपाऱ्या घंगाळायच्या आहेत. चला, काय करायचं? सुपाऱ्या घंगाळायच्या आहेत. घंगाळ्यात असं कुकवाचं पाणी, लाल भडक कुकवाचं पाणी करून ठेवलंय, त्याच्यामध्ये सुपाऱ्या घालून ठेवल्यात. दीदीचा योग हात, तुमचा योग हात, त्यातनं एक सुपारी बाहेर येते. लय भारी गेलं. चला, चला. अगं बस झालं ग, कंटाळा आला तुमच्या रीतिरिवाजांचा. काय दाजी सारखा कटा 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 लावलाय? अहो कसं आहे, आमच्या घरचं पहिलंच कार्य आहे. आणि लग्न म्हणल्यावर रीतिरिवाज असतातच. माझी पण तेवढी रंगीत तालीम होऊन जाते बा. हो ना, मी येईन तुझ्या शोला. हा नाही, कदाचित मी पळून जाऊन लग्न. हा. नाही, नाही. दादी, उगा तुम्ही कटाळा कटाळा करू नका. मला माहिती आहे तुम्ही घरी गेल्यावर मज्जाच मारणार आहे. उगा रीतिरिवाज पाळणार आहे का तुम्ही? मला तुझ्या सांगा. जिभेला काही हाड. बस झालं, मला माफ करा आता. दादी, तुम्ही अर्धाच मोजा का बरं घातलाय? अख्खा मोजा कुठे गेला? मोजा नाही ग, माझा पाय भाजा. भाजा? तुझ्या आईशीने केलंय हे सगळं. काय केलं माझ्या आईने? काय विचार केलेला, नवीन जावयाचं कसं स्वागत करतील, पंचामृताने पाय धुतील, मग रेशमाच्या कापडाने पुसतील. अगं तुझ्या आईशीने उकळतं पाणी टाकलं पायावर. नाही नाही, उकळतं पाणी नव्हतं, ते पंचामृताचंच पाणी होतं. कसलं पंचामृत? होतं. पाण्यात कसं कावळा शिटल्यासारखं दही टाकलं, वरतून लिंबू पिलं म्हणजे झालं पंचामृत. पंचामृत काय दाजी, साखर बी घातली होती, जरा चाटून बघायचं. मारी ना, डोकं नको फिरू माझं आधीच. अहो दाजी, माझ्या आईची काही चूक नव्हती हो, सगळी चूक माझी होती. काय झालं, माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंचामृताचं पाणी आहे ना, ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये. म्हणून मी आपली कोंबट करायला ते असं गॅसवर ठेवलं पाणी, आणि ते जरा मी माझ्याशी खयालांमध्ये खोवली ना, आणि खयालांमध्ये खोवली, मग मी अशी तापली. पंचामृतची पाणी तापली, पंचामृत तापले असं. अगं पण तुझ्या खोवलीच्या नादात इथे पायाला खवले पडले. त्याचं काय, हे एवढे मोठे मोठे फोड आले माहितीये? त्यात तुझ्या त्या भावाची 2 कार्टी. ते जुळे जुळे ते चंगू हा तेच ते चंगुमंगू. रात्री झोपलो होतो, अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून 2 फोड फोडून गेले. कार्टीना लई पर्येत काशी त्यांच्या कुलर फटके द्या. लाज वाटते का? लाज वाटते हा? मी माफी अशा पायाला फोड आलेत आणि त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमात नाचवला. दाजी, नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला, संगीताचा कार्यक्रम. दाजी, तुम्ही आमचे सणमाण जावई असं नीट बोला, नीट. संगीताचा कार्यक्रम, तुम्ही काय नाचे आहे काय? अगं भैया, उगा काय बोलताय तुम्ही? तुमचे नीट बोला हो. एवढा भला मोठा कार्यक्रम होता. एक मिनिट, त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला हार्नेस लावून बदामात एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती? मंडपाल्याची आयडिया होती ती. अरे त्याला काय अक्कल आहे का? का लय भारी केलं होतं. असा 6 इंचाचा पाईप ठेवलेला बदामाच्या आत, आणि त्या 6 इंचाच्या पाईपवर मला उभं केलं. मला सर जा हळू. म्हटलं बाबा मला नाही जमणार, ऐक मी कधी केलं नाही. नाही होईल होईल होईल. बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना, मी डायरेक्ट पाईपावर खाली, पाईप मध्ये बदामात माझे पाय बाहेर. बदामाला पाय फुटल्यासारखं वाटत होतं माहितीये. नंतर त्याने हळूहळू खाली सोडला, बदामाचे अंडरवेअर घालून खाली उतरतो असं वाटत होतं. दाजी आहेत ना, दाजी निव्वळ सुपरमॅन दिसत होते त्या दिवशी.
अगं सगळं हसत होतं, टाळ्या वाजून वाजून हसत होते माझ्या. नाही दाजी पण खरं सांगते लय भारी व्हिडिओ काढला होता मी तुमचा. कोणी व्हिडिओ काढला लय तो? भारी असे सुपरमॅन सारखे असे खाली आले तुम्ही. तो व्हिडिओ तू काढलेलास? नाही काढला. अगं सकाळपासून 22 जणांनी मलाच ग्रुपवर पाठवलाय तो. बदाबद्दा बदक कसं पडताना बघा. एवढा व्हायरल झाला. का छळ मांडलाय, का छळ मांडलाय? तो 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 काय प्रकार होता? कुठला? ते काहीतरी पान चावायचा काय प्रकार होता? सांग सांग काय प्रकार होता? लय लाज वाटत होती आम्हाला सगळ्यांना, पण लय भारी खेळ येतो. म्हणजे काय करायचं, असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खळचकन तोडायचं. काय तोडायचं? पान. पान तोडायचं ना? तुझ्या बहिणीने अख्खा ओठ तोडला का? अख्खा ओठ तोडला. माझी दीदी पण ना एक्साइट झाली ना, तिला भानच राहत नाही. नेहमीच आहे तिचं. नेहमीच म्हणजे? नेहमीच म्हणजे? भोळी आहे माझी दीदी, लय भोळी माझी दीदी, खरंच तिला ते भान राहत नाही. दाजी तुम्ही अर्धीच टोपी का बरं घातली? अर्धी टोपी नाही, ही टोपी दिसते तुला. बँडेज बांधलं, बँडेज. अयो का बरं? ते अक्षता मारलात ना तुम्ही लग्नात. काय टाकलं होतं का अक्षतात? लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या. म्हणजे माय काका आहेत ना, काका मक्कार पर्यावरण स्नेही आहेत. हा माहिती त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेलेले अजिबात आवडत नाहीत, म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा आण बन त्याच्यात अक्षता करून टाक. तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केलात? लोखंडाच्या चुऱ्याच्या? अरे, आता म्हणलं बघा, आता तांदूळ नाही वापरायचे, मग आता प्लॅस्टिक वर पण बंदी. म्हणलं आता काय वापरायचं, काय वापरायचं. मग माझा दोस्त म्हणला काही इथं जवळच लोखंडाचा कारखाना आहे, तिथं माझा दोस्त कामाला आहे, तिकडनं लोखंडाचा चुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा. मग काय दिला पांढरा पिवळा आणि हिरवा रंग आणि पण तुझ्या काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यावर टेकड्या उडवल्या, त्याचं काय? नंतर ना त्या लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षतांमध्ये ना 4-5 छर्रे पण मारले. कोणी काय मारले छर्रे? एवढ्या अशा काचेच्या गोट्या पण होत्या. त्याला ते टमण म्हणतात. हा, ते टनम करून लागलं इकडे माझ्या. अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे. अहो मग दाजी मला सांगायचं ना, मी दिलं असतं तुम्हाला लवचुंबन. काय काय दिलं असतं? लवचुंबन. लवचुंबन. लवचुंबन म्हणजे? अहो ते नाही का ते असं लोखंड असं खेचून घेतंय ते. त्याला लोहचुंबक असं म्हणतात. लोहचुंबक. हे तुमच्या शहरातल्या लोकांचं लय असं लो चुंबन, एवढं कोण बोलत बसतंय का? तसं लो चुंबन नाही चिकटलं तरी ऐकायला बरं वाटलं. लो चुंबन. कुठं सोयरीक जुळवली मी? हा, बायको ओठापासून बोटापर्यंत सगळं चावते. कान पिळायला लागलं, कान तोडून ठेवला. काय काय आहे? अगं जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळं आली तिकडे. दाजी जाऊ दे सोडा ना. थुका ना राग दाजी, थुका ना. मी तुकू? थुकून टाका राग. तुम्ही काय ठेवलंय तुकण्यासारखं? तुम्ही तुकला तोंडावर. का? तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा? गुळण्यांचा गुळण्यांचा लय भारी मजा येते त्या कार्यक्रमात माहितीये का? 7 दिवस तुम्हाला सांगते, माझ्या ताईने 7 दिवस त्याची प्रॅक्टिस केली. म्हणजे काय करायची, आधी 1-1, 2-2 गोट घ्यायची आणि मग 1 फूट, मग 2 फूट एवढेच पिचकारी जायची तिची. म्हणलं तायडे अगं असं घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा 6-6 फूट अशा पिचकाऱ्या लांब जाया पाहिजेत. मग ताईने मारली की नाही तुमच्या तोंडावर पिचकारी? मारली का नाही? अख्खं मळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी. आम्हाला एवढं हसं येत होतं, पण दाजी तुमच्याच्याने जमतच नव्हतं. हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोट घेतला की करून तुमच्या पोटावरच पडायची पिचकारी. करून पोटावरच पडायची. आम्ही मैत्रिणी एवढ्या पोट धरू धरू हसत होतो. माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती आहे. म्हणजे हत्ती सारखी अशी सोंड जरी लावली असती ना तरी 6 फूट अशी लांब पिचकारी गेली असती बुवा तुमची. म्हणजे मी हत्ती? बिना सोंडेचा. दाजी पिचकाऱ्या कशा लांबच जाया पाहिजेत. तुम्ही प्रॅक्टिस करा, आपण नेक्स्ट टाइम परत घेऊ. तुम्ही तुमच्या पिचकाऱ्या मोजा, मला माझी बुट्ट तर मी चाललो. अगं हे कसले जुते देतो, कसले रीतिरिवाज? मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला. आहे बघ, माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय, थिसिस लिहितो मी विवाह याच्यावर, कळलं का? मला सांगतायत रीतिरिवाज. अगं
अरेंज मॅरेजमध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात. ते जवळ यावे, त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतिरिवाज असतात. पिचकाऱ्या सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात हे. अरे काय मला विचार, मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय. म्हणजे केनियामध्ये लग्न कशी होतात, नांबियामध्ये लग्न कशी होतात, झांबियामध्ये लग्न कशी होतात. तुला माहिती आहे झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जातात. मी देतो 5,000. चल घरी चल. चल ना घरी चल 5. असे दुःखी मग मी काय रस्त्यावर पडलेले वाटले का तुम्हाला दाजी? हा हे असले भलते सलते विचार माझ्याबद्दल नाही करायचे. फक्त 5,000 येत नाही मी. ही किंमत ठरवली का तुम्ही माझी? हा हे असं बोलताय मेहुणीला? मला किती मारला इथे तुम्ही एवढ्या 2 दिवसात? जरा तुमचा पण विचार करा आधी. तरी दीदीला म्हणलं होतं थुत्तर तोंड आहे हो दाजी. मया मया चांगलं आहे की मन रोज रोज यायचा तर मला 50 रुपये तरी टेकवायचा माझ्या हातात. पिंकी हा मया कोण? पिंकी हा मया कोण? पिंकी मया मया ओ म्या. मया मया आता तू बोललीस ना हा मया कोण? पिंकी कोण आहे मया? दोस्त आहे आमचा दोघींचा. आम्ही जेव्हा दोघी एकट्याच घरी असतोय का नाही तेव्हा तो यायचा आणि तर ताईला लय महत्वाचे प्रश्न पडायचे का नाही मग तो यायचा आणि मग मला 50 रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची. आणि मग किती वेळ भेळ खायचीस तू? आ? किती वेळ भेळ खायचीस? मायाकडचे पैसे संपेस्तो. म्हणजे माझ्याकडे मायाकडचे पैसे संपेस्तो. मग तू भेळ खायची आणि मग ती दोघं काय करायचं? ते गणित शिकवायचा ताईला मी भेळ खायची आणि ताई वेळ खायची. आ? गणित तुलगडायचं नाही हो दाजी. तर कुठं एवढ्या भानगडीत पडताय तुम्ही? जाऊ दे ना. नाही हा मया कोण मला नक्की सांग. त्यो माया आहे. 23 भाऊ आले मानलेले तिचे त्यो पण आणलं. फोटो काढायला. त्यातला मया नक्की कोण? 7 जणांनी तिला उचलून धरलेलं त्याच्यातला मया नक्की कोण? पिंकी तुला 5,000 ना मी 10,000 देतो. आधी मला सांग मया कोण? मंडपवाला. हा? मंडपवाला ज्यानं बदामातून तुम्हाला खाली पाडायची आयडिया केली तो माया. ज्यानं तुम्हाला डोक्यावर लोखंडाचे छर्रे फेकून मारले तो माया. ज्यानं ताईच्या डोक्यावर छत्री धरली तो माया. आजी झांबियामध्ये होणाऱ्या विवाहांमध्ये काय काय होतं हे शोधून काढण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या बायकोचा जुना झांबिया कोण होता हे तुम्ही शोधून काढायला पाहिजे. मैया मैया न न न मंडळी, नवरात्र म्हटलं की गल्लोगल्ली तरुण तरुणी अत्यंत उत्साहात नटून थटून गरब्यावर नृत्य करत असतात. आणि गरब्याचा ठेका सांभाळताना हृदयाचा ठोका न चुकला तरच नवल. आपल्याला थेट गरबा नाईटला घेऊन जायला येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद आणि नम्रता आणि सोबतीला जत्रेतले सर्व गावकरी. कोलंबे मात की आज ना गरब्याचा पहिला दिवस आहे. तुम्हाला तो पहिला दिवस एवढा बोर असतो ना. त्यात मी एकटाच आलोय. समय येणार होता पण त्याला गरब्यात पण स्किटची सुपारी आली. कोणीतरी पाहिजे ना सोबत. कोणीतरी पाहिजे है ना. हाय ओए फाल्गुनी पाठक. नाही नाही फाल्गुनी पाठक नाही. मी शोभा मुदगल.
मुलगा आहे मी अच्छा मुलगा आहे ओके नाईस ड्रेस रेंटल आहे भाड्याचा. हा तेच छान दिसतं थँक्स. हाऊ आर यू मी हा तुला पाहिलं तेव्हाच अक्का हल्लो दिवस दुसरा गुजराती असेल गुजराती याला म्हणजे मला पण गुजराती बनावं लागेल हाय नाईस ड्रेस थँक्स. हू जिग्नेश मेहता काले धक्काबुक्की तमिले मारे नहीं ओ ऐसा धक्काबुक्की तले યા કેમ છો? मी मोजामा મજામાં મજામાં अच्छा તમે કેમ છો વડવા તમે કેમ છો મજામાં. આ ના હા એકચ્યુઅલી એકત્ર ગરબા રમાવા છે સાથે ઇન્ટરેસ્ટેડ બરગા બરગા નહીં, ગરબા. ગરબા ગરબા રમાવા આવે છે શું કરે છે? नाही ते सगळं घरूनच करून आलं आवरून शी शू सगळं हम इनामदार छे. हा? दर्जा हा, खाली. ऍक्च्युली आय एम इन गरबा एकत्र खेळावयास इच्छुक છે छे छे के छे दुने बारा छे दुने बारा તમારા નામકરણ શું છે हा? वो लहानपणी बारसा झायलो झालो? तवा શું નામ રાખેલે છે તમે નામ 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 अच्छा नाम નામ નામ પટેલ. अच्छा अच्छा पटेल છે તમે ओ कुठचे पटेल છે बडोदरचे पटेल છે કે अहमदाबादचे पटेल છે मी कुंदा गणपत पाटील पाटील औरंगाबादची पाटील आहे मी. अच्छा पाटील आहे मी. हा. आणि मेहताजी तुम्ही जे मगापासून ट्राय मारताय ना मला कळतंय सगळं पण मी फक्त मराठी मुलांमध्येच इंटरेस्ट आहे. मोहिते मोहिते हो मेहता ना मोहिते मोहिते प्रसाद मोहिते नाही, नाही, ओळखलं ओळखलं ओळखला मी मगाशीच ओळखलं तुम्ही मराठी आहात म्हणून. कसं काय कसं काय वरती गरब्याचा ड्रेस आणि खाली स्पोर्ट शूज घातले. मगाशीच ओळखलं होतं तुम्ही मला मगाशी गुजराती मधनं जे काही छुतू बनवत होता छुतू बनवत होतात ना वाक्य मी तेव्हाच ओळखलं. सॉरी सॉरी यार सॉरी अरे बच्चू आहेस हं तू. नाईस धुतला ड्रेस नाहीच धुतला ड्रेस. हा म्हणजे नाईस धुतलाय तोच नाईस दिसतोय असं कोणाला शोधताय मगाशी? ऍक्च्युली तुम्हाला शोधत Sorry? नव्हतो मी स्टेप्स शोधत होतो स्टेप्स मी शिकवते ना तुम्हाला हे बघ 1 2 3 एक काय खूप त्रास होतोय का? गप्पा मारू नका हॅलो हॅलो दांडिया दांडिया रमो दुखतंय का? मी एक काम करते मी तुम्हाला सेप्टिक होईल ना मी तुम्हाला एक पेन किलरचं इंजेक्शन देते हो बरं वाटेल तुम्ही तुम्ही घेऊनच फिरता हो माझ्यामुळे गरब्यात खूप जण जखमी झाले ते मी डॉक्टरच आहे पण मला इंजेक्शन नको भीती वाटते नाही नाही काय नाही होतो काय घाबरता तुम्ही डोळे बंद करा फक्त हा एक मिनिट एका जागी उभे राहा ना अहो एक मिनिट काहीच होत नाहीये फायनली दिला आता तुम्हाला बरं वाटेल थँक्यू इट्स ओके थँक्यू इंजेक्शनला काय घाबरतोस तू खरंच बच्चू आहेस हाय हाय नाईस ड्रेस तोच आहे नेहमीचाच न धुतलेला रेंटल भाड्याचा हा तसं काय तू कपडे घातलेच नाही घातलं चांगलीच दिसशील नाही नाही तसं नाही म्हणजे कोणताही ड्रेस तुझ्या अंगावर छान दिसेल असं म्हणायचंय मला ओके सॉरी ते काल मी लागलं दुखत नाहीये ना नाही नाही इट्स ओके ग इंजेक्शन त्यात काय हा कॉफी पिऊया
नाही मी गरबा सोडून कुठेच जात नाही सॉरी. नाही नाही मी इथे जाणतो, इथेच कॉफी पिऊया. हा. या मग काय करतेस तू सध्या? मी मेडिकलला असते. अच्छा, म्हणजे 24 तास ओपन. नाही ते मेडिकल डे अँड नाईट ओपन असतात ना. मेडिकल स्टोर नाही, मेडिकल मी डॉक्टरेट शिकतेय. ओ ओ करतेय मी, ओ डॉक्टर आहे. ओके ओके ओके. हा हा. तू कशात आहेस? मी सध्या प्रेमात आहे. सॉरी काय? मी ऍक्टर आहे ना, लोक प्रेम करतात माझ्यावर. मी ओ, प्रेमात अच्छा. आहे. काय करतोस मग सध्या? मी हा? मी खूप आधीपासून म्हणजे अगदी पूर्वीपासून आतापर्यंत फक्त स्किट्स करतो. अगं नाही नाही, चांगले पैसे मिळतात. अगं खरंच चांगले पैसे मिळतात. म्हणजे प्रायव्हेट नाटकाच्या तर 300 पट मिळतात. हा म्हणजे शूटिंग पण प्रायव्हेट नाटकासारखंच असतं, महिन्यात 4 वेळा. पण पैसे चांगले येतात. आय लव्ह स्किट्स. हा आय लव्ह स्किट्स. अँड आय लव्ह यू. आय लव्ह डॉक्टर, सो मी म्हटलं आय लव्ह यू. कुंदा, मला काहीतरी सांगायचंय. सांग ना. माझं आहे, तुझं आहे. काय? नाही नाही तसं नाही. म्हणजे मी करतो, तू करतेस. कुंदा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम करतेस का? यू लव्ह स्किट्स, आय लव्ह किड्स. प्लीज मला आयुष्यभर तुझ्या तालावर नाचवशील? अरे रमो रमो, हॅलो हॅलो, गरबो गरबो गरबो. थांबा रे, हे महत्वाचं आहे. थांबा जरा. गर्व गर्व काय? थांबा. कुंदा, कुंदा प्लीज. कुंदा, मी आजपासून सॉरी, तू खेळ गरबा, मी नाही येणार. नाही नाही तुला ऐकावं लागेल. ऐक आणि जा. आजपासून मी तुझी कोरिओग्राफर इश. हा कुंदा, शब्द आणि भाव काही मॅच नाही झाले का? इश बच्चू इश. म्हणजे हो बोललीस. कुंदा, नाईस ड्रेस. फाटलाय. ते छान फाटलाय. कुंदा, पिन टोचते तो माझा खांदा. असं असू असू दे. कुंदा, आज पहिल्यांदा डेटवर आलोय आपण. किती वेगळी डेट आहे ना आपली. दांडिया रास मध्ये असं छान वाटतंय. मग कुंदा, पहिल्यांदा डेटवर पहिलं काहीतरी जुजबी झालं पाहिजे ना. नाही त्यांच्याकडे नको, ते फक्त हातावर देतात. त्यांचं नको. वा 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 वा. तुला माझ्याकडनं जुजबी हवंय? माझ्याकडे काही जुजबी वगैरे मिळणार नाही, सांगून ठेवते. सॉरी. माझ्याकडे सगळं मुबलक. इतके दांडीगुल. दिवस दिवस आठवा. कुंदा, आपलं जुजबी आता मुबलक प्रमाणात झालंय, तर आता लग्न केलं पाहिजे. मी तयार आहे. पण तुझे आई वडील नाही नाही ते मला विचारत नाहीत अजिबात. असं. हा. मग उद्या करूया. लगेच. सकाळी कोर्ट मध्ये, मी ready आहे. संध्याकाळी रिसेप्शन. चालेल. तेव्हा सगळ्यांना दाखवू. चालेल. हो. दिवस 9वा. बाबा हा सासरा. ए. नाही, नाही. बाबा जावई जावई. हा हा हा. पाय 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 पड पाय पडणार ना ते पाय पडायचं. पाया पडतो. अहो पाया पडते. थांबा ना, पाय पडायचं. अहो पाया पडायचंय. थांबा. अहो 1 मिनिट. काही घडत नाहीये. थांब. बाबा येते. काळजी घ्या. प्रसाद, शेवटचा दिवस पण संपला. 9वा दिवस. आता काय सगळ्यांना वाटेल
दांडिया झाला, दांड्यामध्ये प्रेम जुळलं, लग्न झालं. आता 9व्या दिवशी ब्रेकअप करतील आणि काहीतरी कहाणीमध्ये ट्विस्ट वगैरे आणतील. कशाला प्रत्येक स्किटचा शेवट हा एखाद्याचा छळ होऊनच झाला पाहिजे का? एखादा हॅपी एंडिंग होऊ शकतं ना. बरोबर. एड सुचलं नाही, सांग ना सरळ.